खोटं नॅरेटिव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणाराच आहे. फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांनी खोटं बोलण्याची सवय पडली आहे. ते खोटं बोलणारच. आता ते एकटे खोटं बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडलेत. एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर वाईट बोल. एक मनोज जरांगेंसारखा सोडला, असं भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलंय. यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अनिल बोंडे म्हणाले, मनोज जरांगेला मी विचारतो, अरे बाबा, मराठ्यांचं आरक्षण करतोस? आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती येतोय? यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, शंकरराव चव्हाण होते, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण होते. ज्यांच्या सांगण्यावर तू बोलतोय तोही 83 वर्षाचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता. तेव्हा शालिनीताई मराठ्यांचं आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं? शालिनीताई पाटलांच्या वेळेला मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. गैरसमज पसरवणारच. फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही. फेक नॅरेटिव्ह करणारच. त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे, खोटं बोलणारच. आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही, त्यानं तर कुत्रे सोडले अंगावर. एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट बोल. एक मनोज जरांगे सारखा सोडला. माहिती आहे ना, मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको. आता ते मनोज जरांगेला सांगा का, मनोज जरांगेला मी विचारतो ना, अरे बाबा, मराठ्याचं आरक्षण करतो. आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण होते, शंकरराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, अशोक चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण होते. आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतोय तोही 83 वर्षाचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता का नव्हता? मग तेव्हा शालिनीताई पाटील मराठ्याचं आरक्षण मागत होती. तेव्हा काय झालं? शालिनीताई पाटलाच्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं नाही. नरेंद्र पाटील आपल्यासोबत जे आहेत, त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील, ते तर डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळं, कारण की यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं. आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून शहीदत्व पत्करलं.